चीनचे राजदूत लिओ झाओही यांची राहुल गांधींशी भेट झाल्यानंतर आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे। या वादानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता मौन सोडलेलं आहे। मी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने केंद्र सरकारला चिंता वाटत असेल तर सीमेवरती तणाव असताना त्यांचे 3 मंत्री चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी राहुल गांधींनी केलेली आहे। याशिवाय मोदी आणि शी जिनपिंग यांचे झोपाळ्यावरचे फाईल फोटो देखील ट्विट केलेत। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चीनचे राजदूत लिओ झाओही यांची भेट झाली आणि त्यावरून वाद सुरू झाला। भाजपने राहुल गांधी यांच्यावरती टीका केलेली होती। राहुल गांधींनी जनतेमधील गैरसमज दूर करण्यासाठी स्वतः या भेटीवरती स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भाजपने केली होती आणि राहुल गांधींनी ट्विटवरती स्पष्टीकरण दिलंय। राहुल गांधींनी ट्विटरवरून काय म्हटलेलं आहे, काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहूयात। चीन भूतानच्या राजदूतांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली, ते माझं काम आहे असं म्हणतात राहुल गांधी। या सगळ्या भेटी संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्या संदर्भात ते स्पष्टीकरण देतात। सीमारेषेवरती 1000 चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता कैलास विजयवर्गीय जे भाजपचे नेते आहेत ते काय म्हणतात तेही जाणून घेऊयात। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना लपून छपून चीनच्या दूतावासात जाण्याची गरज का पडली, पडद्यामागे नेमकी कसली खिचडी शिजत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधी आणि चीन राजदूतांच्या भेटीचा नेमका उद्देश काय, देशाला उत्तर हवंय असं ट्विट केलेलं आहे कैलास विजयवर्गीय यांनी।